बीती रात हुई भारी बारिश के कारण यशोदा नदी में बाढ़ आ गई। इस बाढ़ के चलते आलमडोह और अलीपुर के बीच का मार्ग बंद हो गया। यशोदा नदी के पानी आलमडोह गांव के बस स्टैंड तक पहुंच चुका है, जिससे इस क्षेत्र की खेती जलमग्न हुई है। वर्धा जिले में कल रात हुई तेज बारिश के बाद यशोदा नदी में बाढ़ आ गई। नदी का पानी तेजी से बहता हुआ आलमडोह गांव के बस स्टैंड तक पहुंच गया। इस कारण अलीपुर से आलमडोह तक का मार्ग बंद कर दिया गया है। इससे आसपास के क्षेत्रों की खेती जलमग्न हो गई है। ग्रामीण और प्रशासन सतर्क है और आवश्यक कदम उठाए जा रहे हैं। प्रशासन ने लोगों को सतर्क रहने और जरूरी सुरक्षा उपाय करने की सलाह दी है। मी अमोल अशोकराव साळवे आलमडोह येथील रहिवासी असून आमच्या इथून यशोदा नदी हे जात आहे। यशोदा नदीचं खोलीकरण न झाल्यामुळे या गावात पाणी शिरतात आणि नदीच्या शेजारी असलेल्या शेताचं अतोनात नुकसान होतात। मागील 5 वर्षापासून आम्ही सतत शासनाकडे यशोदा नदीचं खोलीकरणासाठी पाठपुरावा करत आहे, तरी पण कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव टाकून सुद्धा त्याच्यावर कुठलाही विचार झाला नाही। यशोदा नदीचं खोलीकरण हे धरणे टाकळीच्या जवळपास आलं, परंतु जे महत्त्वाचं आहे यशोदा धरणे टाकळीपासून तर एक कानोली कात्रीपर्यंत जिथे वर्धा नदीला यशोदा नदी मिळाली आहे त्या ठिकाणी पर्यंत पूर्ण अतोनात नदी हे पूर्ण बुजलेली आहे। त्यामुळे त्या पुराचा आलेला पूर्ण लोटा हा अटकून पाणी हे मागे सरकतं। त्यामुळे प्रत्येक म्हणजे आलमडोह गावात सामोरे सोनेगाव या ठिकाणी अतोनात पाण्याचा खूप नुकसान होत आहे। त्यामुळे आमची शासनाकडे नितांत गरज मागणी अशी आहे की आमचं यशोदा नदीचं खोलीकरण हे लवकरात लवकर करण्यात यावं। दरवर्षी आश्वासन देण्यात येतं, परंतु त्याचं पुरेपूर पुरवठा होत नाही। तरी आमची शासनाकडे यशोदा नदीच्या खोलीकरणाची अत्यंत मागणी आहे। तसेच यशोदा जो महत्त्वाचा रस्ता आहे म्हणजे हिंगणघाट ते कानगाव हा रस्ता आहे, तो यशोदा नदीवर जो पूल आहे हा सुद्धा ठेंगणा झाला आहे। त्याची उंची सुद्धा वाढवण्याची खूप गरज आहे। याची पण आम्ही आलमडोह वासियांतर्फे मागणी करतो। न्यूज एक्सप्रेस के लिए वर्धा से सतीश काळे की खबर।